भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना जेवढा निधी दिला जातो तेवढाच निधी राष्ट्रवादीच्या पण सभासदांना दिला जातो। हे घडत असताना तुम्ही गप्प का, तुम्ही याची दखल घेत नाहीये म्हणून तुमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही हे पत्र दिले। पुणे महानगरपालिकेतील तो लेटर वार आहे तो आता विकोपाला गेलेला पाहायला मिळतोय। अगदी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी खरं तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, मात्र आता याच पत्राला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून खरं तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची कंप्लेंट केलेली पाहायला मिळते। या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत स्वतः धीरजजी घाटे आहेत। अगदी काही दिवसांपूर्वी सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, त्याबद्दल तुम्ही आज काल परवा अगदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पत्र लिहिले आणि त्यामध्ये तुम्ही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या वर्तणुकीची कंप्लेंट केली। काय नेमकं पत्रात नमूद केलं? हे मला असं वाटतं की महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना आम्ही तीनही घटक पक्ष राज्यात एकत्र आहोत आणि अशा पद्धतीने तुमच्या पक्षातला एखादा सभासद जर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल काही अनुद्गार काढत असेल, चुकीची विधानं करत असेल किंवा जो भारतीय जनता पार्टीचा एक मोठा कार्यक्रम मध्यंतरी झाला तिरंगा यात्रा, जो कार्यक्रम देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी देशभरामध्ये करायला सांगितलं होता, त्याच्या संदर्भात चुकीचं विधान करणं, टीका टिप्पणी करणं आणि ह्याच्यावरती तुम्ही नेतृत्व म्हणून पुणे शहरातले नेते काही बोलत नसतील तर तुमच्या सर्वा असणाऱ्या सुनेत्रा वहिनींकडं या संदर्भात ही माहिती पोहोचवण्याचं काम या पत्राद्वारे आम्ही केलेलं आहे। सुनील टिंगरे यांनी टीका केली आहे की जे निधी कापण्यात आला तो निधी खरं तर राजकीय वैमनस्यातूनच कापण्यात आला असं त्यांनी म्हणले। मला असं वाटतं की निधी कापणं आणि हे पत्र देणं याच्यात काही ही विसंगती आहे। पत्र आपण काय दिलं याची माहिती मी आपल्याला दिली आणि निधी मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना जेवढा निधी दिला जातो तेवढाच निधी राष्ट्रवादीच्या पण सभासदांना दिला जातो। पण एखादा सभासद अशा चुकीच्या पद्धतीने जर वर्तणूक करत असेल तर त्याला तुम्ही कधीतरी समजावून सांगणार का नाही, हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून या पत्राच्या द्वारे ही माहिती आपण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्याकडे दिलेली आहे। काल रात्री मुंबईमध्ये महायुतीची समन्वय बैठक झाली, त्या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते। त्या बैठकीत देखील पुण्यातल्या महानगरपालिकेत जो काही वाद चालू आहे तो वाद मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आला। त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची कान उघडणी करतील असं एक प्रकारचं सूचक वक्तव्य सुनील टिंगरे यांनी केलं। नाही, मी आपल्याला म्हणलं की मुळात ही सुरुवात तुम्ही केलेली आहे। याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अशा पद्धतीने जाहीर विधानं करणं, माध्यमांसमोर अशा पद्धतीने चुकीची बाजू मांडणं हे झाल्यामुळं आम्हाला हे पत्र देण्याची वेळ आलेली आहे आणि राज्यामध्ये तुमचे आमचे नेते एकत्रच काम करतात, एक दिलाने या राज्यातलं सरकार चालवतात। मग तुम्ही अशा पद्धतीने चुकीचं वागत असाल तर तुमच्या विरोधी पक्ष नेत्यांची, तुमच्या अध्यक्षांची जबाबदारी तुम्हाला समजावून सांगणं, ते होताना दिसत नाही म्हणून हे पत्र या निमित्ताने मी दिलेलं आहे। सभागृह नेते गणेश बिडकर यांनी त्या दिवशी बोलताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना एक धमकीवजा इशारा दिला होता की आमच्याकडे बहुमत आहे। त्याच टीकेला उत्तर देताना सुनील टिंगरे म्हणाले की पुणेकर सत्ता कधी देखील सत्तेचा जो गमछा आहे तो उतरू शकते। मला असं काही धमकी वगैरे त्यांनी दिली असं नाहीये आणि बहुमत आहे का नाही तर स्पष्ट बहुमत आहे, जनतेने दिलेले, त्यामुळे अशा पद्धतीने काही कोणाला धमकी दिलेली नसती। हे घडत असताना तुम्ही गप्प का, असा आमचा प्रश्न आहे आणि तुम्ही याची दखल घेत नाहीये म्हणून तुमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही हे पत्र दिले। सुनेत्रा पवारांचं काय उत्तर आले का पत्रात? हे अद्याप तरी नाही आलं, पण निश्चित मला असं वाटतं ते याची दखल घेतील। नक्कीच आपण जर बघितलं तर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आपल्यासोबत होते, त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भाजपच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या वर्तणुकीबद्दल पत्र लिहिले, मात्र त्यावर आता सुनेत्रा पवार नक्कीच उत्तर देतील असा विश्वास या ठिकाणी धीरज घाटे यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतो। निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे।